हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मग आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने आणि कुरकुरीत अशी गवार बनवणार आहोत. तर मग कवळी कवळी गवार घेतली आणि स्वच्छ धुवून त्याची दोन्ही बाजूची नाके काढून 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालून आणि उकडून घ्यायची. 3-4 उकळी आली की गवार आपली छान उकडून निघेल. खूप पण शिजवून घ्यायची नाही. आणि 2-3 हिरव्या मिरच्या, 2-4 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये कुटून जाडसर ठेचा बनवून घ्यायचा. आणि मग आता 3-4 उकळीनंतर आपली गवार ही चांगली वाफलेली आहे. म्हणजे खूप जास्त पण शिजवू द्यायची नाही, थोडी कचवट ठेवायची, म्हणजे त्यातील क्रंचीपणा तसाच राहील. आणि चाळणीवर ओतून थंड पाणी घालून पाणी निथळून घ्यायचे. मग एका बाऊलमध्ये गवार घालून घ्यायची, त्यावर 2-3 चमचे बेसन घालून घ्यायचे, 2 चमचे तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आणि ओवा जरा हातावर घसरून घालून जो ठेचा बनवलेला आहे तो घालून घ्यायचा. पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळदीची पावडर घालून आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि जर गरज वाटत असेल तर थोडासा पाण्याचा शिपका देऊन आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गवारला सगळीकडनं पीठ चिकटलं पाहिजे. तर मग अशा पद्धतीने आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तेल तापायला ठेवून तेल चांगलं कडकडीत तापलं की मग हाताने गवार एक एक सोडून घ्यायची, म्हणजे मोकळी होईल व तेलामध्ये. आणि गॅसची फ्लेम थोडी कमी करून आणि थोड्या मंद आचेवरती गवार चांगली उलटपालट करून लालसर कलर येऊपर्यंत आणि कुरकुरीतपणा येऊपर्यंत तळून घ्यायचे. नंतर सर्व गवार काढून घ्यायची. अशाच पद्धतीने सर्व तळून घ्यायचे. आणि मग एका बाऊलमध्ये घालून वरतून चाट मसाला घालून घ्यायचा. अगदी कुरकुरीत आणि छान गवार तळून निघालेली आहे. आणि मग चाट मसाला घालून टॉस करून घेतलं बाऊलमध्ये की आपली स्नॅक्स म्हणून किंवा मग जेवताना तोंडी लावून खाण्यासाठी खूपच छान अगदी कुरकुरीत अशी गवार तयार होते. तर मग तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघाच, मुलांना पण खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करा. धन्यवाद.